प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांचं स्वागत करतो। काल पडलेल्या अवकाळी आणि गारपीटनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तेव्हा शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना मदत द्यावी ही पहिली आग्रहाची मागणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सरकारला करतो। दुसरी बाजू, परवा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर या जिल्ह्यातले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे। आज आपल्याला घेत नाहीत तरी सुद्धा सलोख्याचे संबंध राहावेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला त्रास होऊ नये या उद्देशानं तुम्ही कुणाकुणाशी ऍडजस्टमेंट करता या बाबी सगळ्या मला माहिती आहेत। स्वतःच्या मतदारसंघापासून गावातले दोन्ही गट आपणच सांभाळायचे, एकमेकाला झुंजवायचं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाची विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका। संजय पाटील हा संघर्षातनं तयार झालेला, लोकांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे। लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, त्याला कारण अनेक आहेत, पण कुणाच्या दारामध्ये जाऊन माझं राजकीय पुनर्वसन करा म्हणणारा हा संजय पाटील नाही। बिल झालेली दिसत नाहीत। कोण गैरफायदा भाजपचं घेत होतं ते दूध, पाणी ते पाणी या निमित्तानं शशिकांत झालेलं आहे।